बॅचमध्ये ते सगळ्यांचं प्रीमियर प्रो झालेलं आहे. येस. Yes. ठीक आहे दिशान. येस सर. हां तर आता प्रीमियर प्रोमध्ये जसं तुम्ही सिक्वेन्स तयार केलता तिथं काय करायचं आपल्याला कॉम तयार करायचं बरोबर. आणि आता कॉम तयार करण्यासाठी जी डिटेल्स आहेत म्हणजे साईज म्हणजे तेच रिझोल्युशन त्यानंतर फ्रेम रेट बरोबर फॉर्मॅट प्रिव्ह्यू रिझोल्युशन हे सगळं सेट करावं लागतं है ना. हे सगळं मी प्रीमियर प्रोला सांगितलेलं आहे आठवते का. मग फॉर्मॅट्स कोणते कोणते आहेत व्हिडिओचे जे आपण वापरतो तसे तर भरपूर आहेत जे आपण वापरतो जे आपले डिस्प्ले. हां रिझोल्युशन नाही ते रिझोल्युशन झालं. रिझोल्युशन म्हणजे काय आहे की डिस्प्लेची साईज बरोबर. फॉर्मॅट्स व्हिडिओचे फॉर्मॅट्स MP4. MP4ला आपण आता MP4मध्ये रेंडर करायचं झालं तर कशात करतो आपण कोणतं एक्सटेन्शन आहे प्रीमियर प्रोमध्ये काहीतरी होतं MP4ला रेंडर मारण्यासाठी आपण दुसरं काहीतरी एक्सटेन्शन यूज करायचं. ईश्वरी प्रफुल नाही हे H.264 है ना 264 म्हणणं तर काय पण ते H डॉट आहे ते ठीक आहे विसरायचं नाही ते बरोबर ना. आठवतंय का सगळ्यांना प्रफुल. Yes. अजून कोणता आहे फॉर्मॅट आपण PC साठी कोणता फॉर्मॅट यूज करतो किंवा एडिटिंगसाठी जर मला त्या व्हिडिओवर एडिट करायचं असेल अजून एकदा तर मी कोणत्या फॉर्मॅटमध्ये रेंडर मारीन MP4मध्ये. कोणता लिहून घेतला असेल ना तू पुन्हा एकदा रिझोल्युशनच सांगतो काय फॉर्मॅट्स व्हिडिओचे फॉर्मॅट्स एक्सटेन्शन सांगू शकतो तू एक्सटेन्शन व्हिडिओचे एक्सटेन्शन काय. जर तुम्हाला खरंच स्टुडिओमध्ये कामं करायचे असतील तर ते बेसिकच प्रश्न विचारतात समजलं. तुम्हाला लय हाय क्वालिटी नाही की बाबा तुम्ही आता ह्यो इफेक्ट तुम्हाला दिला आहे तर तो इफेक्ट तुम्ही हाय असा बनवून दाखवा ते असले प्रश्न नाहीत विचारत. तुम्हाला साधा सिंपल प्रश्न विचारतात की व्हिडिओचा एक्सटेन्शन काय आहे. मग तेव्हा काय करणार आहे का सांगा लवकर चला विशांत. नॉर्मली जे आपण यूज करतो त्याचे एक्सटेन्शन सांगायचे. MP4 कसा होता तसं अजून काय काय MP3 ऑडिओच झालं MOV. MOV अजून AVI. AVI बरोबर ना. अजून
प्रीमियरला सांगितलेलं की भरपूर प्रकारचे एक्सटेन्शन आहेत आणि त्याच्यामध्ये व्ह्यू करायचे एक्सटेन्शन वेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये जर एडिटिंग करायचं असेल एक्स्ट्रा, ठीक आहे, तर त्याचे वेगळे एक्सटेन्शन आहेत. बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्ही तरी पण ते बेसिक तुम्ही लक्षात ठेवत नाही आणि डायरेक्टली एडिटिंग करायला चालू करता. आदित्य इकडे बघ, तिकडे काय आठव डोक्याला ताण दे. सिक्वेन्सचं नाव ऐकलंय का कधी? काय नाही, ते नाही. JPG सिक्वेन्स, PNG सिक्वेन्स आठवतं की नाही? मग कोण सांगायचं? हां मग ते पण त्याच्यामध्येच येतं. मी काय म्हणलं की एडिटिंगसाठी आपण जर रेंडर एक्सपोर्ट करायचा असेल व्हिडिओ तर काय करायचं, एक्सटेन्शन कोणते यूज करायचे? आपण ते एक्सटेन्शन यूज नाही करू शकत का? फॉर्मॅट यूज नाही करू शकत? मग ते नंतर इम्पोर्ट करू शकत नाही आपण? सगळं यूज करू शकतो. जर आपल्याला पुन्हा एकदा एडिटिंग करायचं असेल, प्रॉपर डिटेलमध्ये एडिटिंग करायचं असेल तर सिक्वेन्समध्ये फॉर्मॅटमध्ये ते एक्सपोर्ट करतात. लक्षात ठेवा, कधीही तुम्ही स्टुडिओ लेवलला जाचाल तर ते सिक्वेन्समध्येच एक्सपोर्ट असतं सगळे फाईल्स. कोणतीही फाईल अशी नसते की तुम्हाला MP4मध्ये देतील, ठीक आहे. स्टुडिओला गेला तुम्हाला CG कोणती फुटेज पाहिजे असेल, बरोबर, तर ते सिक्वेन्स फॉर्मॅटमध्ये असते. मग तुम्ही काय करणार, एक इमेज लावत बसणार आहे का? नाही ना. मग काय करणार? फाईल ड्रॅग अँड ड्रॉप करणार. आणि मग काय होतं? प्लेस होते. नक्की का? करून बघितले का कधी? का? ठीक आहे, आता कळालं ना. जो पण तुम्हाला एडिटिंगसाठी फॉर्मॅट येतो तो कशात असतो? सिक्वेन्समध्ये असतो. आणि सिक्वेन्समध्ये असल्यानंतर ना आपल्याला ते म्हणजे जास्त कम्पेटेबली असतं, म्हणजे सॉफ्टवेअरसाठी पण आणि आपल्यासाठी पण ग्लिचेस नसतात त्याच्यामध्ये. सिक्वेन्स असल्यामुळे आपल्याला फ्रेम रेट त्याच्यामध्ये जो पाहिजे तो आपण सेट करू शकतो त्या व्हिडिओचा. समजलं? जसं की आता MP4मध्ये तू रेंडर मारलं तर त्याचा एक्सपोर्ट करताना जो फ्रेम रेट आहे तोच फ्रेम रेट कायमचा राहणार आहे, बरोबर. त्याचा चेंज करता येणार का? नाही करता येत. त्यानंतर MOVचा तू मारला एक्सपोर्ट, त्या सिक्वेन्समध्ये तू चेंजेस करू शकतो का? बघ, व्हिडिओ हा प्रॉपर एक लाईनअपच आहे. व्हिडिओ म्हणजे काय? इमेजेसचा लाईनअप आहे, बरोबर. बरोबर का नाही ऑनलाईन? सर व्हिडिओ म्हणजे काय आहे? सिक्वेन्सली एक इमेज दाखवले जातात, बरोबर. एका सेकंदाला 25 इमेजेस दाखवतात, 30 इमेजेस दाखवतात, 60 इमेजेस दाखवतात, बरोबर ना. जर आपल्याला त्याच इमेजेस प्रॉपरली इमेजेसच भेटल्या सगळ्या, है ना, तर आपण त्याला सेट करू शकतो ॲटोमॅटिकली. कोणताही सॉफ्टवेअर असू द्या, आफ्टर इफेक्टच नाही आहे, प्रीमियर प्रोसुद्धा किंवा अदर कोणता सॉफ्टवेअर, ब्लेंडरसुद्धा झाला किंवा तुमचा हे झाला न्यूक झाला, ठीक आहे.
कोणताही सॉफ्टवेअर येऊ द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेजेस गावतात की तुम्हाला फ्रेम रेट सेट करता येतात. बरोबर. त्या सगळ्या इमेजेस किती सेकंदात किती दाखवायच्या आहेत, 30 दाखवायच्या आहेत, 40 दाखवायच्या, 60 दाखवायच्या आहेत. बरोबर. तर तसं MOVमध्ये किंवा MP4मध्ये तुम्हाला करता येत नाही. जरी करता येतं. बरोबर. ह्याच्यामध्ये आफ्टर इफेक्टमध्ये आहे, करता येतं, पण काय होणार, ग्लिच मारणार किंवा फास्ट एंटर होणार किंवा काहीतरी चेंजेस होणार, है ना. सॉफ्टवेअर काय करणार की मी आता बघा MP4 मी 30 FPS रेंडर केला. बरोबर. एका सेकंदाला 30 इमेजेस दिसत ना. आता जर मी आफ्टर इफेक्टमध्ये तो व्हिडिओ घेतला आणि त्याला सांगितलं की 12 फ्रेम्स पर हे करूया, फ्रेम रेट ठेवला, सेट केला 12 FPS. बरोबर. बाकीच्या कुठे गेल्या, डिलीट झाल्या, मधून डिलीट होतात सगळ्या. बरोबर. म्हणजे एका सेकंदात जो 30 FPS होता त्याच्या आदल्यामधल्या सगळ्या दोन इमेजेस गायब झाल्या. बरोबर. मग त्यानं काय केलं, 12च इमेजेस त्याच्यातल्या ठेवल्या आणि त्या तुम्हाला शो करतो. बरोबर. मग त्या 12 इमेजेस जर आपण कट झालेले काय करणार सीन. बरोबर. मग त्याच्यामुळे जो सिक्वेन्स असतो, सिक्वेन्स फॉर्मॅट म्हणजे JPG, PNG, बरोबर, टीफ आलं, टार्ग आलं, हे सगळ्या फॉर्मॅट्स आपल्याला हे देतात, ॲडव्हान्टेजेस देतात की बाबा त्या 12 इमेजेस आहेत तर 12 इमेजेस एका सेकंदाला प्ले करायच्या, 30 इमेजेस आहेत तर 30 इमेजेस आपल्याला एका सेकंदाला प्ले करता येतात. बरोबर. तर हे ॲडव्हान्टेजेस आहेत आपल्या सिक्वेन्सचं. तर चुकूनसुद्धा हे विसरायचं नाही की जेव्हा कधी आपल्याला पुढच्याला एडिटिंगसाठी द्यायचं आहे तर त्याला पहिलं विचारायचं की बाबा तू कम्फर्टेबल आहे का, कशात, तुला कोणता फॉर्मॅट पाहिजे, है ना. ते तुम्ही विचारलं पाहिजे की बाबा वेबसाईटला अपलोडिंगसाठी वेगळा फॉर्मॅट आहे. बरोबर. ठीक आहे. आफ्टर इफेक्टचं काही इंटरफेस असं असतं चालू झाल्यानंतर ना. आता 2025चं वेगळं आलं आहे. वेगळं म्हणजे डायरेक्टली ते स्टार्ट करायला बघतो. ठीक आहे. प्रोजेक्ट इम्पोर्ट करायला सांगतो. तर एक तर न्यू प्रोजेक्ट आहे आणि ओपन प्रोजेक्ट आहे. रिसेंटली काय प्रोजेक्ट असेल तर तुम्ही तिथून ओपन करू शकता किंवा न्यू प्रोजेक्ट आपण चालू करू शकता. न्यू प्रोजेक्ट आलं की लोकेशन विचारेल कुठं ठेवायचं. सेम टू सेम करायचं. कोणताही सॉफ्टवेअर आणि कोणतंही काम असू द्यात, एकच फॉर्मॅट असेल आपला. प्रॉपरली फोल्डर वाईज काम करायचं आहे. ठीक आहे. एक नवीन फोल्डर तयार करूया. बरोबर. ह्याच्यामध्ये काय करायचं, एक मिनिट. मागच्या वेळेस सेव्ह केलेली फाईल कुठे.
डिलीट झाली. हम्म? परत एकदा आपल्याला बनवावं लागेल. ठीक आहे. सोर्स फाईल, त्यानंतर ना फुटेजेस, बरोबर, जे काही असेल ते डाटा. त्यानंतर ना ऑडिओ, ऑडिओ असेल तर अजून काय रेंट फुटेजेसमध्ये झालं रेंडर. रेंडर म्हणजे आउटपुट. साऊंड इफेक्ट्स ते फुटेजेसमध्ये चालेल. बरं, एस इफेक्ट्ससाठी आपण वेगळं घेऊ, जे सापडत नाही एक तर. अजून काय आउटपुट आहे ना रेंडरला झालं ना आता. ठीक आहे. आणि स्क्रिप्ट किंवा तुमचं काही ॲनिमॅटिक असेल. ॲनिमॅटिक म्हणजे माहिती आहे ना, फ्लॅश झालेलं आहे काय, काय ॲनिमेशन व्हिडिओज. ठीक आहे. आता मी एक डेमो बनवून ठेवलं आहे. मी सारखं सारखं त्याला फोल्डर बनवायची गरज नाही आहे. आता इथं इथं काय करायचं, लेक्चर स्लॅश 1, बरोबर. मग मी काय करणार, इथे फाईल सेव्ह करणार. आफ्टर इफेक्ट लेक्चर 1 सोर्स फाईल, आणि इथं जे काय असेल ते फाईल आपली सेव्ह होणार आहे. ओके. तर समजून घ्या पॅनल्स कशासाठी आहेत, कोणते कोणते आहेत. ओके. हां, बंद कर. बेसिक से जाएंगे हम इंपोर्टिंग एक्सपोर्टिंग. ठीक है. इंपोर्ट करना आना चाहिए और एक्सपोर्ट करना आना चाहिए. तो इंपोर्ट करने के लिए हम प्रीमियर प्रो में क्या यूज़ करते थे, इंपोर्टिंग. पहले इंपोर्ट का देखते, कंट्रोल आई. अभी हमने फाइल सेव की, कहाँ से, फाइल में न्यू प्रोजेक्ट बनाया था, बराबर. एक ये आया था, पॉपअप आया था, उसमें से न्यू प्रोजेक्ट किया, बराबर. अगर वो कट करके आप इधर भी न्यू प्रोजेक्ट यहाँ से भी बना सकते हैं. ठीक है. अभी इंपोर्ट करने के लिए जैसे प्रीमियर प्रो में 4 ऑप्शन थे, बराबर. इधर भी 4 ऑप्शन है. तो इंपोर्ट करने के लिए क्या क्या थे, पहले तो ये प्रोजेक्ट पैनल देखो. इस प्रोजेक्ट पैनल में सारी फुटेजेस आपकी रहनी चाहिए. ठीक है. अगर सीधा लाइनअप पे, मतलब आपके टाइमलाइन पे अगर ड्रैग एंड ड्रॉप किया, फिर भी वो प्रोजेक्ट में ही दिखाई देगा. ठीक है. तो प्रोजेक्ट में से आपको एक तो डबल क्लिक है, बराबर. इंपोर्ट फाइल का पॉपअप आ जाएगा. उसके बाद कंट्रोल आए, उसका शॉर्टकट है इंपोर्ट करने का, फाइल इंपोर्ट करने का, बराबर. या फिर यहाँ से भी आप कर सकते हो इंपोर्ट फाइल, बराबर, मैन्युअली. या फिर क्या कर सकते हो, या फिर आप
यहाँ से जो भी यहाँ पर है पेजेस यानी पेस्ट। मैंने क्या किया, पहले डाउनलोड से कट करके यहाँ पर लिया, ठीक है, पहले फुटेज में लेके आओ और फिर बाद में फिर यहाँ से ड्रैग एंड ड्रॉप करो, कंट्रोल आई करके यहाँ से सिलेक्ट करो, ठीक है। पर पहले फुटेजेस में ला के रखने का काम पहला है, ठीक है। तो यहाँ से आप इंपोर्ट कर सकते हो। नाही, नेम तर सेमच राहील, पण त्याचं जो पाथ आहे तो पाथ आपला हेच राहणार आहे, जिथनं आपण इम्पोर्ट केला तिथून, बरोबर. तर तो पाथ आपल्याला ह्याला द्यायचा आहे. आता हे बघा AVI, ठीक है। जो भी फाइल इंपोर्ट करनी है वो आप इस 4 तरीके से कर सकते हो। एक तो क्या, कंट्रोल आई से किया, बरोबर। दूसरा क्या, डबल क्लिक, प्रोजेक्ट में डबल क्लिक करो और इंपोर्ट करो, वही पॉपअप है, 3 बार वही पॉपअप आ जाएगा, ठीक है। या तो मैन्युअली करो, फाइल में जाओ, इंपोर्ट में और फिर फाइल, और फिर सिलेक्ट करके इंपोर्ट करो। अभी देखो इंपोर्ट करने में यहाँ पर देखो ऑटोमेटिकली क्या होगा, AVI आया है ना, उसके बाद फुटेजेस, ठीक है, ये फुटेज और प्रोजेक्ट है, दो है। अभी दोनों का मतलब क्या है कि हमारे पास क्या रहता है कि फ़ोटोशॉप की फ़ाइल रहती है, प्रीमियर प्रो की रहती है ना। उसके बाद ढेर सारे अदर सॉफ्टवेयर्स की फ़ाइल भी रहती है। तो उन फाइल्स को इंपोर्ट करना है तो क्या सिलेक्ट करेंगे हम, प्रोजेक्ट, बराबर। मतलब ऑटोमेटिकली वो सिलेक्ट हो जाएगा, और वो देखना हमारा काम है। अभी ये फुटेजेस है, बराबर। अगर ये फॉर्मेट AVI में रहता, अगर सीक्वेंस रहता तो क्या हम चूज़ करते, यहाँ पर वो सीक्वेंस का फॉर्मेट चूज़ करते, बराबर। वहाँ पर MP4 या टारगा ऐसा आ जाएगा फिर, पर हमें क्या करना है, सीक्वेंस पे क्लिक करके फिर इंपोर्ट करना, बराबर। तो फिर यहाँ पर एक सीक्वेंसली एक वीडियो आ जाएगी। या फिर ये तीन स्टेप हो गए। चौथी स्टेप क्या है, फाइल ओपन करो और यहाँ से उठा के यहाँ पर ड्रैग एंड ड्रॉप, बराबर। उसके बाद इंपोर्ट का समझ में आ गया, किसी को कुछ प्रॉब्लम है? नहीं। काय? हां, लिंकअप होतं. लिंकअप म्हणजे प्रोजेक्शन आहे, एक प्रकारचं प्रोजेक्शन आहे. विचार कर की हा डाटा आपण डायरेक्टली सॉफ्टवेअरमध्ये नाही टाकत आहे, ठीक आहे. जसं की फोटोशॉपची फाईल आपण कुठेतरी नेली दुसरीकडे, तर त्याच्यातला जो JPGचा डाटा आहे किंवा PNGचा डाटा आहे, जे पण तुम्ही अदर काही हे वापरले डाटा, म्हणजे इमेजेस वापरल्यात भरपूर 10-12, तर फाईल ट्रान्सफर केल्यानंतर ना त्याच्यात ग्लिच येतं का, गायब दाखवतं का, इमेजेस गायब दाखवतात का, PNG गायब दाखवतात का? कधी कधी नाही, ते वेगळा प्रॉब्लेम आहे. पण इमेजेस डाटा आपला गायब होतोय का, नाही. कारण फोटोशॉपमध्ये डाटा कलेक्ट होतो, त्या फाईलमध्ये डाटा कलेक्ट होतो, ठीक आहे. पण आफ्टर इफेक्ट, प्रीमियर प्रो, बाकीचे एडिटिंगची जी सॉफ्टवेअर आहेत ते ॲक्च्युली त्यांच्यातच खूप असं हेवी सॉफ्टवेअर्स आहेत, बरोबर. मग त्या ऑलरेडी मग जर हेवी सॉफ्टवेअर असेल आणि त्याच्यात तुम्ही डाटा त्याच्यात अजून टाकताय तर हेवी फाईल होईल आणि चालायला पण
टाईम घेईल. बरोबर. मग त्याच्यासाठी काय करायचं, तिथे एक प्रोजेक्शन आहे की तिथं फाईल डाटा कुठे आहे, आपल्या फोल्डरमध्येच आहे, फक्त त्याचा पाथ आपण तिथं कॉपी करून घेतलेला आहे ना. एक प्रकारचं प्रोजेक्शन आहे की बाबा आपण प्रोजेक्टरमधून भिंतीवर प्रोजेक्शन करतो. बरोबर. म्हणजे तो व्हिडिओ आपण इथं ह्या सॉफ्टवेअरमध्ये बघतोय आणि त्याला एडिट करतो. ठीक आहे. हा तात्पुरता डाटा आहे. फाईलमधून डिलीट केला, इथून डिलीट झाला तर इथून पण डिलीट होतं. समजलं. त्याच्यामुळं हा पाथ कधीच विसरायचा नाही किंवा चुकीचा पाथ काय द्यायचा नाही. पाथ म्हणजे काय, पाथ म्हणजे काय, आता ह्याला पाथ दिला ना आपण, आता ह्याचा पाथ तर एकच आहे. काय पाथ, लोकेशन आहे, फाईलचं लोकेशन ना. पाथ म्हणजे काय, लोकेशन आहे ना. एवढं हँग का व्हायचं. ठीक आहे. पाथ म्हणजे काय आहे बघा, डिस्क पीसी मध्ये लोकल डिस्क मध्ये आफ्टर इफेक्टचं एक फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये लेक्चर 1 मध्ये मग फुटेजेसचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये मग हे आहे. बरोबर. हा त्याचा पाथ झाला, त्याचा ॲड्रेस झाला. तुझ्या घराचा पण काहीतरी पाथ असेल ना. बरोबर. तसंच ह्याचा पण एक पाथ आहे, एक रस्ता आहे त्याला पण. त्या चौकातून इथं जायचं, ह्या चौकातून इथं, ह्या चौकातून इथं, आणि मग त्याचं घर आहे फोल्डर. बरोबर. मग तो पाथ आपण विसरायचा नाही. जर ह्याचं तुझं घर पाथ वेगळा दिला तर ऑर्डर येते का, नाही ना. मग कसं इथं चालेल. बरोबर. मग हा पाथ जर चेंज झाला तर काय होणार, इथं पण अनअवेलेबल दाखवणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता एक्सपोर्ट करायचं. बरोबर. एक्सपोर्ट करण्याआधी आपण बघूयात की फाईल तयार कशी करायची है ना. कॉम्पोजिशन तयार करायला लागणार आहे. ठीक आहे. एक तर तुम्ही न्यू कॉम्पोजिशन तयार करा किंवा न्यू कॉम्पोजिशन फ्रॉम फुटेज इथून तयार करा. ठीक आहे. दोन्हीचा अर्थ सेम नाही आहे, काम एकच करते, कॉम्पोजिशन तयार करणे. पण नवीन कॉम्पोजिशनचा अर्थ काय, की तुम्ही त्याला डाटा देताय. ठीक आहे. तुम्हाला डाटा माहिती आहे की काय काय एफ पी एस यूज करायचं आहे, रिझोल्युशन कोणतं यूज करायचं आहे, फॉर्मॅट कोणता यूज करायचा आहे. बरोबर. नेम कोणतं यूज करायचं आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही डाटा देताय त्याला. पण जर तुम्हाला डाटा काय माहीत नाही आहे आणि त्या फुटेजवर काम करायचं आहे. बरोबर. म्हणजे एक फुटेज आहे, आता ही फुटेज आहे बघ, ह्या फुटेजचं नेम काय आहे, नंबर आहे, एक नंबर आहे. बरोबर. आणि त्या नंबरच्या खाली काय आहे, काय दिसतंय, ऑनलाईन रेजोल्यूशन. रिझोल्युशन आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या खाली काय आहे, फ्रेम रेट आहे आणि व्हिडिओचा टाईम आहे का नाही टाईम. बरोबर. तर व्हिडिओचा टाईम म्हणजे आपला कॉम्पोजिशनची टाईमलाईन. म्हणजे जेवढे आता 15 सेकंद आहे ना, तर इथं पण 15 सेकंदाची टाईमलाईन भेटणार आहे. प्रीमियर प्रोसाठी सारखी अनलिमिटेड टाईमलाईन नसणार आहे इथं. लक्षात घ्या. जेवढी इथं टाईमलाईन आहे तेवढाच रेंडर तुम्ही तिथं फुटेज असो किंवा नसो. लक्षात घ्या. 30 सेकंदाचा जर मी टाईमलाईन तयार केली आणि त्यात तर 10 सेकंदाचा जर व्हिडिओ असेल तर ती 20 सेकंद बाकीचे ब्लँक राहतील, पण व्हिडिओ एक्सपोर्ट होणार. ठीक आहे. तर अजून एकदा खाली काय, अजून कलर करेक्शन, त्याचे कलर्स आहेत, कलरची सेटिंग आहे त्याची. ठीक आहे. किती कलर्स वापरले. त्याच्यानंतर ना खाली काय, फॉर्मॅट आहे, व्हिडिओ एक्सटेन्शन आहे त्याचं. बरोबर. तर हे सगळी डिटेल आपल्याला जर भरायची आहे किंवा भरायची नाही आहे, ह्याच डिटेल्सचं आपण कॉपी करून त्याचा एक कॉम्पोजिशन तयार करणार. बरोबर. तर तुम्ही हे यूज करू शकता. काय, न्यू कॉम्पोजिशन फ्रॉम फुटेज. आणि न्यू कॉम्पोजिशनचा अर्थ काय,
की ही डिटेल सगळी आपण भरायची, मॅन्युअली फिल करायची, बरोबर. आता बघा, मी जर क्लिक केलं तर काय होतं, लोकेशन येतं इम्पोर्टचं. ही 5वी प्रोसेस आहे इम्पोर्टची. ठीक आहे, न्यू कंपोजिशन फ्रॉम फुटेज. आता ही का मी धरली नाही माहिती आहे का इम्पोर्टच्या ह्याच्यात, कारण ही एकाच ह्याच्यात येते, म्हणजे स्टार्टिंगलाच येतं. जर मी आता एक कॉम्पोजिशन तयार केलं तर त्यानंतर ना हे ऑप्शन 2 जातात, निघून जातात. लक्षात घ्या, बघा चेक केलं. आता एकदा कॉम्पोजिशन तयार झालं की आलं गेलं. आता न्यू सिक्वेन्स फ्रॉम फुटेज, न्यू कॉम्पोजिशन फ्रॉम फुटेज हे येणार आहे का, नाही येणार. मग बाकीचे 4 टाईप्स आपल्याला वापरायचे, बरोबर. आता काय झालं, प्रत्येक आता जो पण आपला कॉम्प तयार झालेला आहे त्याचं नाव काय झालेलं आहे, ते जे पण फुटेजचं नाव होतं ते, बरोबर. आपण हे पण बघू शकतो की ह्याची सेटिंग कशी चेक करायची, कंट्रोल के. ठीक आहे, कॉम्पोजिशन सेटिंग काय करायचं, कॉम्पोजिशन सेटिंग कंट्रोल के, लिहून घे, नको लिहून घे, सगळ्यांनी लिहून घ्या. आणि हां, एक वेगळं पेज करा शॉर्टकट्स कीसाठी. एकाच ह्या सगळं लिहू नका, नाही तर कन्फ्यूज होतात. ठीक आहे, सगळे शॉर्टकट तयार टाकायचे आफ्टर इफेक्टचे. हां, बाकीचे सॉफ्टवेअरचे वेगळे. आत्तापर्यंत जेवढे शॉर्टकट सांगितले तेवढे सगळे लिहून घ्यायचे तुम्ही. कॉम्पोजिशन सेटिंग, जर मला एक हे बघा, ही कॉम्पोजिशन आहे, बरोबर. एक कॉम्पोजिशन तयार केलेली मी, आणि त्या कॉम्पोजिशनची सेटिंग चेंज करायची किंवा चेक करायची की काय आहे, बरोबर. त्यासाठी काय करायचं, कंट्रोल के केल्यानंतर ना कॉम्पोजिशन सेटिंग येईल. ठीक आहे, आता हे वालं कॉम्पोजिशन सेटिंग हे आपण न्यू कॉम्पोजिशन तयार करण्यासाठी पण येतं, लक्षात ठेवा. हे बघा, मी कॉम्पोजिशन डिलीट करतो, आले ऑप्शन. आता मी काय करतो, न्यू कॉम्पोजिशन, काय आलं, कॉम्पोजिशन सेटिंग, बरोबर. तर हे 2 प्रकारे काम करतं, एक तर आपण त्यात चेंजेस पण करू शकतो आणि न्यू कॉम्पोजिशनसाठी पण हे तयार करू शकतो, घेऊ शकतो. ठीक आहे, जिथं कॉम्पोजिशन ऑलरेडी तयार आहे आणि त्या कॉम्पोजिशनला सिलेक्ट करून आपण कंट्रोल के प्रेस करतोय, तर त्याचं काय करू शकतो, आपण त्या कॉम्पोजिशनची सेटिंग चेंज करू शकतो. ओके, बघू शकतो, प्रिव्ह्यू करू शकतो. न्यू कॉम्पोजिशन तयार कसं करायचं, न्यू कॉम्पोजिशनमध्ये जायचं, बरोबर. किंवा ह्या कॉम्पोजिशनचं काय, कंट्रोल एन, काय कंट्रोल एन, न्यू कॉम्पोजिशन असं लिहून घ्या की कंट्रोल एन क्रिएट न्यू कॉम्पोजिशन, आणि कंट्रोल के कॉम्पोजिशन सेटिंग, म्हणजे वेगळं होईल. नाव तर एकच आहे, कॉम्पोजिशन सेटिंग. ठीक आहे, ऑनलाईन तुम्ही पण लिहून घेताय ना, लक्षात राहत नाही, लिहून घ्या. अजून एकदा सांगतोय मी, लिहून घ्या, पुन्हा नंतरनं लक्षात राहत नाही. हे किती जरी सोपं असेल तरी पण आपण काम करताना ते लक्षात राहत नाही. प्रिसेट्स म्हणजे तुमचे जे पण रिझोल्युशन आहेत ते खालचे विड्थ आणि हाईट, त्याचे प्रिसेट्स आहेत. जे पण तुम्हाला यूज करायचं असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. HDTV25 डिफॉल्ट, म्हणजे आपण जर 1920x1080 केलं तर ते हे असेल. ठीक आहे, पिक्सलला स्क्वेअर पिक्सेल्स ठेवायचे, काय ठेवायचे, स्क्वेअर पिक्सेल्स ठेवायचे. फ्रेम रेट तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंज करू शकता. आपण 13 ठेवू, 30 ठेवूयात.
त्याच्यानंतर हा कॉलम संपला, ठीक आहे, दुसरा कॉलम तयार झाला. दुसरा कॉलम कशाचा असेल, तुमच्या प्रिव्ह्यूचा असेल. कसला प्रिव्ह्यू? व्हिडिओ जे आपण सॉफ्टवेअरमध्ये बघणार आहोत तो प्रिव्ह्यू आहे, बरोबर. त्याचं रिझोल्युशन तुम्हाला इथं सेट करायचं आहे, फुल, हाफ, थर्ड किंवा क्वार्टर. आता रिझोल्युशन फुल म्हणजे किती झालं, तुम्ही जे इथं सेट केलेलं आहे हे वालं फुल एच डी सेट केलं ना रिझोल्युशन, तर हे फुल आहे. जर ह्याचं हाफ केलं तर काय होणार, ह्याचं पण हाफ होणार, बरोबर. हे बघा चेक करा, ह्याचं हाफ झालं, चेंज झालं इथं. त्यानंतर ह्याचं पण थर्ड करायचं, म्हणजे काय झालं, 3 भाग झाले. आता ह्याचं पण क्वार्टर केलं तर ह्या रिझोल्युशनचे 4 भाग झाले आणि चौथा भाग आपण इथं बघू शकतो. एक्सपोर्ट करताना ही क्वालिटी राहणार, ना की ही क्वालिटी, बरोबर. हे फक्त आपल्याला प्रिव्ह्यूसाठी, जर आपण प्ले करून स्पेस बार क्लिक केला आणि प्ले करून व्हिडिओ बघतोय, बरोबर, जर कुठं ग्लिच होतंय, अडकतंय, रेंडर करायला टाईम लागतोय, बघायला टाईम लागतो, बरोबर, प्ले व्हायला टाईम लागतोय, तर त्या ठिकाणी आपण इथं रिझोल्युशन कमी करून त्याला बघू शकतो. ओके, आत्ता तात्पुरतं आपण इथं फुल ठेवूया. स्टार्ट टाईम आणि ड्युरेशन हे सेम तुमचं ह्याच्यावानीच येणार आहे, ह्याच्यासारखं, ठीक आहे. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड कलर काय असेल, जो पण तुमचा कॉम्पोजिशनचा कलर आहे, म्हणजे स्टेजचा कलर आपण काय ठेवलेला, व्हाईट ठेवलेला, बरोबर. त्यानंतर फोटोशॉपचं कॅनव्हासचा पण कलर काय होता, व्हाईट होता, ठीक आहे. तर इथं आपण ब्लॅक ठेवू शकतो, पण ब्लॅक फ्रेम लवकर दिसून येते, ठीक आहे. कलर्स आपण जर ठेवले, काय वेगळे कलर्स ठेवले, तर लाल ठेवला, तर फुटेजमध्ये पण लाल कलर असेल तर मध्ये आधीमध्ये कुठेतरी एक फ्रेम राहते, बरोबर, तर ते फ्रेम आपल्याला दिसून येणार नाही, है ना. पण ब्लॅक कलर काय होतो, दिसून येतो सगळीकडे, त्याच्यामुळं हा ब्लॅक कलर ठेवायचा. आणि ओके केल्यानंतर तुमचं कॉम्पोजिशन हे तयार होईल. हां, टाईम, डिफॉल्ट टाईम तुमचा 30 सेकंद येतो. जेव्हा आपण कॉम्पोजिशन तयार केलं तर इथं पण विचारलेलं की 30चा करायचं आहे, बरोबर, तर ते डिफॉल्ट टाईम घेतं 30 सेकंदाचं. जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. आता हे तुमचं कॉम्पोजिशन तयार झालेली, ओके. त्यानंतर फुटेज तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप इथं टाकू शकता. लक्षात ठेवा, आफ्टर इफेक्ट आणि प्रीमियर प्रोचे टाईमलाईन वेगळी, तिथं ट्रॅक्स होते, इथं डायरेक्टली लेअर असेल, बरोबर. लेअर्स वर खाली होत जातात, ठीक आहे. जी खाली असेल ती दिसणार नाही, जी वरती असेल ती तुम्हाला शो होईल. सेम फोटोशॉप आहे, लेअर वरती गेली ती लेअर दिसणार, समजलं. लेअर इथं टाका आणि नंतर आपल्याला काय करायचं, कॉम्पोजिशन तयार करणं समजलं. कसं तयार केलं आपण, 2 पद्धतीने तयार होतं, एक तर फुटेजवरून आणि दुसरं मॅन्युअली, बरोबर, जे आपण तयार करतो, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर काय होईल की आपल्याला ह्यो फॉर्म काय करायचा आहे, एक्सपोर्ट करायचा आहे, रेंडर करायचं आहे ना. आपल्याला आपल्या पद्धतीने कोणत्या तरी फॉर्मॅटमध्ये रेंडर टाकायचं आहे, ठीक आहे. तर कंट्रोल M, काय कंट्रोल M शॉर्टकट की आहे. नाही, तुम्हाला जर कंट्रोल M चालत नसेल किंवा काहीतरी तुम्ही सेटिंग चेंज केली तर तिथून फाईलमध्ये जावा, फाईलमधून एक्सपोर्टमध्ये, आणि एक्सपोर्टमधून खालचं ॲड टू रेंडर क्यू काय करायचं,
ॲड टू रेंडर क्यू. आता रेंडर क्यू का इथं का पहिलं ऑप्शन का नाही? आणि हे पहिलं ऑप्शन कुठलं आहे? मीडिया इन्कोडरचं, बरोबर. तो दुसरा सॉफ्टवेअर होता सांगितलेला, तो आहे. जर आफ्टर इफेक्ट्समध्ये कामं करायचे असतील तर मीडिया इन्कोडर पण यूज केला जातो आणि करायचाच आहे. ठीक आहे, डायरेक्टली आपल्याला हे बघा का करायचं आहे मी सांगतो. कंट्रोल एम प्रेस केल्यानंतर ना, आता मला सांगा प्रीमियर प्रोमध्ये आपण रेंडरिंगच्या काय काय स्टेप वापरलेल्या? 3 स्टेपनी रेंडर केलं. पहिली स्टेप काय होती? बरं, पहिली स्टेप आपण फाईल नेम किंवा त्याचं लोकेशन सेट करतो, बरोबर. दुसरी स्टेप काय होती? फॉर्मॅट, बरोबर. आणि तिसरी स्टेप काय होती? रिझोल्युशन. ठीक आहे, ह्या 3 गोष्टी आपल्याला चेक करायच्या असतात, बरोबर. बाकीचे ॲटोमॅटिकली सेटिंग जेव्हा आपण फॉर्म तयार केला तो सेटिंग ॲटोमॅटिकली ते तिकडे येणार आहे रेंडरला. ओके, आता हे बघा इथं पण 3 कॉलम आहेत, 1 2 आणि 3. ब्लू कलर दिसत आहेत, त्या ब्लू कलरला आपण क्लिक करायचं असतं. बेस सेटिंग. आता बेस सेटिंगमध्ये काय काय आहे तर रिझोल्युशनची आपल्याला सेटिंग ठेवायची. इथं काय ठेवायचं? बेस. ठीक आहे, इथं काय ठेवायचं? फुल. आता फुल म्हणजे काय अर्थ? की जी आपण कॉम्पोजिशनची रिझोल्युशन ठेवलेला, बरोबर, त्याचंच आपल्याला ठेवायचं आहे का त्याच्यापेक्षा अर्ध करायचं, बरोबर. मग ते विचारता येतं रिझोल्युशन फुल आहे का हाफ आहे. मग आपण जर हाफ केलं तर त्यापेक्षा कमी रिझोल्युशनमध्ये ते एक्सपोर्ट होणार. ठीक आहे, इथं आपण काय करणार आहे? फुल ठेवणार आहे, बरोबर. म्हणजे काय काय? तो प्रिव्ह्यू होता. हां, क्वालिटी तेवढीच राहते. प्रिव्ह्यूसाठी असतं. हे बघा आता तिथं आपण काय केलं आहे? हाफ केलं आहे, बरोबर, क्वार्टर केलं. तर हे बघा इथं दिसतंय, हा तुमचा कॉम्पोजिशन आहे. ऑनलाईन तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते. येस सर. हा काय तुमचा कॉम्पोजिशन आहे. कॉम्पोजिशनला मला प्ले करून बघायचं आहे. हे बघा प्ले करून बघतोय. ठीक आहे, जर हेवी फुटेज असेल किंवा हेवी आपल्याला काम हे बघा आता मी फुल ठेवतो. हां, जर तुमचं सिस्टम चांगलं नसेल किंवा तुम्हाला काहीतरी हेवी फाईल झालेली, खूप डाटा झालेला आहे आणि ते चालत नाही आहे, स्पेस बार क्लिक करून अडकतं आहे. ठीक आहे, तर त्या टायमाला आपण काय करतो तर ह्याचं जे प्रिव्ह्यूची रिझोल्युशन आहे ती कमी करतो. इथून कुठून कमी करायचं? या कॉम्पोजिशनच्या पॅनलमध्ये खालच्या बाजूला येतं फुल दिलेलं आहे. ते फुलमध्ये काय आहे? ॲटो एक आहे, हाफ आहे, थर्ड, क्वार्टर किंवा कस्टमाइज तुम्ही जी साईज टाकचाल ती तुम्ही तिथं बघू शकता. ठीक आहे, तिथं मी क्वार्टरवर ठेवलं तर त्याचं पूर्ण रिझोल्युशन कमी झालं. बघा हे बघा पिक्सेल दिसतंय, काय झालं? रिझोल्युशन कमी झालं. आता मी फुलवर ठेवल्यावर रिझोल्युशन वाढलं, बरोबर, क्लिअर दिसतंय. हे फक्त प्रिव्ह्यूसाठी इथंच राहणार आहे. ठीक आहे, इथं जरी तुम्ही क्वार्टर ठेवलं तरी ते रेंडरमध्ये त्याचा काहीसुद्धा, हे बघा इथं फुलच आहे. ठीक आहे, म्हणजे जी तुमची साईज आहे 1920x1080 तीच राहणार आहे आणि तीच क्वालिटी सेम टू सेम राहणार आहे, बरोबर. तर ही एक चेक करायची. पहिलं आपण काय केलं? रिझोल्युशन चेक केलं. त्याच्यानंतर ना लॉसलेस डाटा म्हणजे काय? तुमचा फॉर्मॅट, तुमचा फॉर्मॅट कोणता करायचा आहे, ठेवायचा आहे, बरोबर. मग इथं तुम्ही AVI आहे. आता AVI फॉर्मॅट आपण ठेवत नाही. आता एक तुम्हाला MP4 कुठे दिसतंय का? MP3 आहे. MP4 दिसतंय का? नाही दिसत, कारण 2020 मध्ये MP4चा ऑप्शन नाही आहे. ओके, मग त्यासाठी काय करायचं? मग त्यासाठी जायचं इन्कोडरसाठी. मीडिया इन्कोडर, अदर सॉफ्टवेअर, बरोबर. मग त्यासाठी आपण तिथं सगळे फॉर्मॅट्स आहेत.
अवेलेबल, कारण तो एक असा सॉफ्टवेअर आहे की तो फक्त रेंडरसाठीच यूज केला जातो. ठीक आहे. मग तुम्ही इथून क्विक टाईम जर यूज केलं तरी चालतं. बरोबर. बाकी सगळं आहे असं ठेवायचं आहे. जर तुम्हाला बॅकग्राऊंड नको असेल व्हिडिओमधलं, ठीक आहे, म्हणजे आता म्हणजे एक कॅरेक्टर आहे, बरोबर. आता एक कॅरेक्टर आहे आणि त्या कॅरेक्टरचं मला बॅकग्राऊंड नको आहे, आपण रिमूव्ह केलं ना बॅकग्राऊंड, फक्त मला कॅरेक्टरचाच व्हिडिओ पाहिजे. जर एक्सपोर्ट केलं तर काय होईल, ब्लॅक कलर दिसतो, कारण आपण तिथं ब्लॅक सेट केलेलं आहे, बरोबर. मग तो ब्लॅक कलर घालवण्यासाठी, म्हणजे ट्रान्सपरंट दिसण्यासाठी, आपण इथं क्विक टाईममध्ये काय करू शकतो, RGB आहे तिथं RGB प्लस अल्फा करायचं. मग ते काय होणार, बॅकग्राऊंड रिमूव्ह होणार, म्हणजे जेवढा पण ब्लॅक कलर आहे तो गायब होणार. जेव्हा पण तुम्ही एक्सपोर्ट करता किंवा ती फुटेज आपण आत्ता एक्सपोर्ट केलेली अदर सॉफ्टवेअरमध्ये घेऊन जाता, तेव्हा तो ॲटोमॅटिकली बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला असतो. ठीक आहे. मग त्याच्यासाठी पण हे वापरतात, यूज करतात. पण आत्ता आपल्याला काय पाहिजे, RGB पाहिजे. ठीक आहे. आणि अल्फा म्हणजे काय, फक्त अल्फाच होणार, म्हणजे जो ट्रान्सपरंट आहे तोच, फक्त कॅरेक्टर गायब. आपल्याला आता काय पाहिजे, RGB पाहिजे. आता RGB केल्यानंतर ना तुमचं कलर सेट, किती कलर्स वापरलेलं आपण सेट केलं तर मग अशी कॉम्पोजिशन तयार करताना सेट केलं तर मिलियन्स ऑफ कलर, किंवा इथं पण तुम्हाला दिसतंय फुटेजमध्ये पण मिलियन्स ऑफ कलर. ॲटोमॅटिकली तुम्हाला माहिती आहे इथं रेंडरमध्ये सेट, आपल्याला फक्त काय सेट करायचं आहे, फॉर्मॅट्स. ठीक आहे. आणि ओके प्रेस केलं, तुमचा आता फॉर्मॅट सेट झाला. क्विक टाईम, त्यानंतर रिझोल्युशन. आता तिसरी स्टेप काय होती, आउटपुटला इथं क्लिक केलं की तुम्हाला लोकेशन विचारेल की तुमचं लोकेशन कुठे आहे रेंडरमध्ये. इथं काय करायचं, आपण क्विक टाईममध्ये, बरोबर, नाव टाकू त्याचं, फुटेजचं नेम आहे. ठीक आहे. तुम्ही जे पण व्हिडिओला नेम देतात ते तुमचं नेम इथं ठेवायचं, क्विक टाईम. आता मी क्विक टाईमचं म्हणजे त्या फाईलचं नाव ठेवलं. ठीक आहे. सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर ना तुमचं लास्टला काय येणार आहे, रेंडरचं ऑप्शन. रेंडर केल्यानंतर तुम्हाला इथं लोडिंग दिसेल, बघू शकता. आता हे प्रिव्ह्यू, आता बघा रेंडर होताना प्रिव्ह्यू दिसतो. जर तुम्हाला हा प्रिव्ह्यू दाखवायचा नसेल तर टॅब क्लिक करायचं, हे कॅप्स लॉक क्लिक करायचं, प्रिव्ह्यू स्टॉप होतो आणि रेंडर फास्ट होतो. ठीक आहे. ते पण लिहून द्या, कॅप्स लॉक. जर रेंडर करताना आपल्याला प्रिव्ह्यू स्टॉप करायचा असेल तर कॅप्स लॉक ऑन पाहिजे. कॅप्स लॉक ऑफ असेल तर प्रिव्ह्यू दिसणार, आणि प्रिव्ह्यू स्टॉप करायचं असेल तर कॅप्स लॉक क्लिक करायचं. ते आत्ता मी सांगितलं ना इथं रेंडर ऑप्शन, रेंडर केलं तर आपण. नाही आपण हे रेंडर केलं ना, आता एक एक्सपोर्ट केलं, आता सांगितलं ना एक्सपोर्ट करायचं करते आपण. फाईलमध्ये जाऊन एक्सपोर्ट केलं आणि ॲड टू रेंडर केलं. आता आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला आहे, बरोबर. जे पण काय काम केलं आपण कॉम्पोजिशनमधलं ते आपण एक्सपोर्ट केलं. आता चेक करा, कॅप्स लॉक ऑन. जर कॅप्स लॉक ऑन असेल तर काय दिसत नाही बरं का, अशी रेड पट्टीची क्लिक केल्यावर. तर त्यासाठी लक्षात ठेवा, बघा रेफरन्स कॅप्स लॉक ऑन, तर ते ऑफ करा. आता बघा पूर्ण कॉम्पोजिशनमध्ये तुम्हाला काय दिसते, फुटेज कुठपर्यंत आहे, 16 सेकंदापर्यंत. पण 16 सेकंदाच्या पुढं आहे का, काय नाही आहे. मग जे पण आपण फुटेज रेंडर केलेली आहे, आता आपण क्विक टाईम
टाईममध्ये केली ना, खूप टाईम नाही लागला. ABI आता मी ABI मध्ये रेंडर करतोय, पण लक्षात ठेवा ABI खूप जास्त डाटा घेतो. जर फाईल कितीची आहे, तिथं दिसते तुम्हाला फाईल, हे बघा 10 MB ची फुटेज आहे. आपण काय केलंय का, 10 MB आहे बरोबर, म्हणजे एक फुटेज आपण ड्रॅग केली आणि त्याला एक्सपोर्ट करतो. जर ABI मध्ये जर टाकलं तर बघा खूप जास्त डाटा होतो, म्हणजे खूप मोठा ABI चा फॉर्मॅट असतो. ठीक आहे, ठीक आहे. कॅप्स लॉक. प्रिव्ह्यू का बंद करायचा, कारण जो ग्राफिक कार्ड आहे तो ग्राफिक कार्डला आपल्याला डिस्प्लेचं न दाखवता डायरेक्टली रेंडरवर फोकस हवा, बरोबर. त्यासाठी प्रिव्ह्यू तुम्ही ऑफ करू शकता. ठीक आहे, रेंडर झालं, आवाज आला. आता बघा 10 MBचं आपले फुटेज होते बरोबर. आता ABI मध्ये जर डिटेल्स बघितले तर किती झाली, 5 GB ची फाईल झाली बरोबर. मग ह्याच्यामुळं मी अवॉइड करतो की तुम्ही हे नका करू, ABI मध्ये रेंडर नका करू, बरोबर. म्हणजे सध्याला इथं तर नका करू अजिबात. ठीक आहे, जर कंपनीमध्ये गेला त्यांना पाहिजे असेल ABI तर तुम्ही ABI देऊ शकता. ओके, 10 MB ची फाईल तुमची कुठं गेली, 5 GB मध्ये. 5 हं? 10 MB होती, 10 MB. त्यांना डिटेल्स वगैरे काही सुद्धा वाढवत नाही, फक्त साईज वाढवतो. ABI हा फॉर्मॅट फक्त साईज जास्त असते, साईज म्हणजे MB डाटा. जो काही कलर करेक्शन आहेत, कलर्स आहेत त्याच्या अवेलेबल, ते आहे असं ठेवतो, किंवा त्याला त्याचा डाटा जो आहे तो डाटा प्रॉपरली ठेवत असतो. ठीक आहे, आता चेक करा आपली फुटेज किती होती, कॉम्पमध्ये 16 सेकंदाची होती बरोबर. आणि टाईम किती आपला कॉम्पोजिशनचा, 30 सेकंद. म्हणून रेंडर पण कितीचा झाला, 30 सेकंदाचा झाला. दिसतंय, 16 सेकंदापर्यंत फुटेज दिसेल, त्याच्यानंतर ना ब्लँक, बरोबर. म्हणजे त्यामुळं फुटेज घेतानाच आपण डिसाईड करायची की तुम्हाला किती पाहिजे. ओके, आता 16 सेकंदाची, तर मी काय करतो, Ctrl+K, ड्युरेशन टाकू 16. आता झालं. आता पूर्ण जेवढे पण कॉम्पोजिशन आहे तेवढा पूर्ण काय झाला, 16 सेकंदाचा झाला, है ना. आणि मग तुम्ही तिथून रेंडर करायचं. ओके, समजलं आपण एक्सपोर्ट कुठून कसं करतो. ठीक आहे, आता जर मला MP4 मध्ये पाहिजे असेल तर मी काय करणार, एक्सपोर्टमध्ये
ॲड टू मीडिया इनकोडर. जर मीडिया इनकोडर तुमचं 2020 सेम वर्जनचं पाहिजे, लक्षात ठेवा हे लिंकअपसाठी सॉफ्टवेअर्स सेम वर्जन्सचे पाहिजेत. जर 2020 आहे तर तिथं हे पण 2020 पाहिजे. लिंकअपला प्रॉब्लेम देतो. ओके, आता बघा मीडिया इनकोडर ओपन झाले असं दिसतं. मीडिया इनकोडर त्या प्रकारे दिसतं. आता इथं आपल्याला ह्या सगळ्यांची घेणं देणंच नाही आहे, ठीक आहे, बाजूला. इथं पण सेमच आहेत, 3 स्टेप आहेत. काय? फॉर्मॅट, रिझोल्युशन आणि लोकेशन. ठीक आहे, आता H.264 आलं, क्लिक केलं की तुम्हाला प्रीमियर प्रो सारखा एक हे दिसेल. हां, दिसतंय पॉपअप. प्रीमियर प्रोचं पण असंच आहे ना, बरोबर. फॉर्मॅट चेक करा, H.264 आहे. त्यानंतर तुमचं प्रीसेट काय असेल तर, नाहीतर तुम्ही इथं काय करायचं, मॅच काय 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 होणार, जो कॉम्पोजिशन आपण सेट केलं त्याला तो ॲटोमॅटिकली मॅच करणार. त्यानंतर ना आउटपुटला तुम्ही जिथं लोकेशन आपण ठेवलेलं आहे, लेक्चर 1 रेंडर, आणि इथं फॉर्मॅट करू MP4, बरोबर. कंसात टाकू आपण H.264. आता हे नाव का टाकलं आपण, हे त्या व्हिडिओचं नाव आहे, मला कळावं की मी कोणत्या फॉर्मॅटमध्ये हे टाकले. आता तुम्ही हे प्रत्येक वेळेस नाही टाकायचं, ठीक आहे. आता ही असाइनमेंट आहे म्हणून मी टाकलेलं आणि ओके केलं, ते ॲटोमॅटिकली सेट झालं सगळं. हे पण मॅचवर झाला, H.264 आणि लोकेशनसुद्धा. तिथं फक्त काय करायचं, तुम्हाला प्लेचं बटन आहे, दिसतंय, प्लेचं बटन क्लिक करा, तुमचा रेंडर चालू होईल. खाली प्रिव्ह्यू दिसतंय, ओके. रेंडर झाल्यानंतर मी तुम्हाला रेंडरमध्ये हे बघा MP4 तुम्हाला भेटून जाईल. तिथं काय ब्लॅक स्क्रीन आहे का, कारण आपण कॉम्पोजिशन कितीचा केलता, 16 सेकंदाचा तयार केला, बरोबर. मग तुम्ही कितीचा पण कॉम्पोजिशन तयार करा, पण जेव्हा काम होईल, लक्षात घेता, जेव्हा पण काम होईल तेव्हा काय करायचं, तुम्हाला कॉम्पोजिशन तिथपर्यंत सेट करायचे, किंवा पहिलंच सेट करून ठेवा की मला 30 सेकंदाचाच व्हिडिओ बनवायचा आहे, मग ते ॲटोमॅटिकली 30 सेकंदाचाच व्हिडिओ बनेल, है ना. समजलं? ऑनलाईन Yes. आजच्या लेक्चरमध्ये काय डाऊट आहे? इम्पोर्ट आपण काय केलं, इम्पोर्ट केलं 4 पद्धतीने. त्याच्यानंतरनं कंपोजिशन बनवले 2 पद्धती बघितल्या. त्यानंतरनं एक्सपोर्टच्या किती पद्धती बघितल्या? 2च आहेत. एक तर शॉर्टकट आहे आणि दुसरा फाईलमधून मॅन्युअली करायचं, आणि तिसरा मीडिया इनकोडर, बरोबर. एक तर रेंडर क्यूमधून करू शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही दुसरं सॉफ्टवेअर मीडिया इनकोडर यूज करू शकता, ठीक आहे. आजची पहिली असाइनमेंट काय राहील तुमची, कोणताही एक व्हिडिओ घ्या आणि त्याला रेंडर करा 5 फॉर्मॅटमध्ये. किती फॉर्मॅटमध्ये? 5 फॉर्मॅटमध्ये रेंडर करायचा. AVI सोडू ना,
तुम्ही PNG सिक्वेन्स पण यूज करू शकता, JPG सिक्वेन्स यूज करू शकता, क्विक टाइम, MP4. ओके. तेवढ्या इमेजेस जनरेट करतो का? हां. हाय असं फोल्डर टाकायचं आपण त्याच्यात. हां. एक 5-5 सेकंदाचे व्हिडिओ घ्या. ठीक आहे. बरं झालं सांगितलं. लक्षात ठेवा 5 सेकंदाचे तुमचं ड्युरेशन असेल. ठीक आहे. आणि ते 5 सेकंदाचं तुमचं कोणताही व्हिडिओ घ्या चांगला. त्यात काय सुद्धा करायची गरज नाही, फक्त तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे आणि एक्सपोर्ट करायचं आहे. ठीक आहे. 5 फॉर्मॅटमध्ये कोणत्याही एक्सपोर्ट करा. आलं लक्षात सगळ्यांच्या? Yes.